चला मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे गणपती पुलेला. पुढे पुढे गणपती पुढेला. ऍक्च्युअल फुले पुढे नाही, पुढे पुढे गणपती पुढे. पुढे ओके. पुढे पुढे पोडे. माझा एक फ्रेंड आहे, तो पण म्हणजे नॉर्थ इंडियनच आहे, युपीचा. तो पण ल बोलूच नाही शकत. अरे नाहीये, लचा प्रचारच नाहीये. तो गुंगा आहे का? तुझ्यासारखंच आहे. ल नाही बोलू शकत. चला भेटूया गणपती पुढेला. पुढेला रस्त्याची माहिती देऊ आम्ही. हा, इथून गणपती रस्त्याची माहिती देणार सोनिया, आणि गूगल असिस्टंट आणि राजेश्वर. तो जिम जाता है। गणपती वगैरे आहेत ना सगळे इथे ठेवतात या घराच्या मागे. हे जे घर आहे ना तिथे सगळे गणपती ठेवतात एकत्र. मग एकत्र विसर्जन करतात सर्व गणपतीचं. हां, मला अजून नेटवर्क नाही आला, मध्ये आला आणि गेला परत. आता येईल. आपल्याला लोकेशन टाकायचं. हां हां, इथनं पुढे लोकेशन तर काय आता मला गावपर्यंतच रत्नागिरीपर्यंत तर माहिती आहे. पुढे जाऊन रत्नागिरी आणि मग एक लेफ्ट. ते घ्या ना कुठे. आपण खाली पहिला नाश्ता करायचा है ना, भूख लागले ना तुम्हाला. तसं मैं 70-80 पे चला रहा था ये रोड पे, और मेरे सामने जो बंदा है ना फैशन वाला, वो भी फैशन नहीं ये शाइन वाला, हम लोगों ने उससे वो ब्रिज के पास पकड़ा, नीचे जो ब्रिज था ना रिवर का, वो स्पीड ब्रेकर जब ये आया ना तब भी उसने स्लो की और मैंने तब भी उसको पकड़ा. हम लोग ने बात की तो बोलता है कि मेरा रोज का रास्ता है ना इसलिए मेरे को पता है. फिर स्वप्निल बोलता है अरे उसका तो रोज का, तेरा क्या है? तू काय के लिए पागल था, ऐसा ऐसा चला रहा है. लेकिन बड़ा मजा आया था, हम लोग ने कुछ सोचा नहीं था, ऐसे ही निकल गए थे बाइक लेके. अभी अपना कैसे डिसाइडेड है, हम लोग का तो कुछ डिसाइडेड नहीं था. हम लोग पूरा फिर भी बहुत घूमे 2-3 दिन में. घर पे तो रुके ही नहीं थे, घर पे सिर्फ एक ही दिन रुके, लास्ट वाले दिन, तब उसको गाँव घुमाया. बारिश में आए इधर से? बारिश में आया हूँ. बारिश में आने का मतलब हर कोकण का कैसा है पता है क्या, हर दिन अलग है. गर्मी वाले सीजन में देखो आम मिलेंगे, काजू बाजू मिलेंगे. बारिश में देखो हाँ बर्फ नाही मिलेगा ना इथं. शॉपला भेटेल ना तुला. शॉप का नाही. है बघ. अभी ये एक रास्ता आएगा जहाँ से मैं उस रास्ते से गया था बेसिकली, वो जहाँ पे वो डेथ हुआ था ना वो लड़के का. हम लोग रास्ता भटक गए थे एक्चुअली, मैं और स्वप्निल, और हम लोग को स्टोरी पता नहीं था वो गाँव का. हम लोग घुस गए थे सीधा. फिर घर पे आने के बाद मैंने बताया कि अरे हम लोग आते जाते टाइम रेगुलर रास्ते से गए, आते टाइम ये रास्ते से. तो भाई ने चिल्लाया, बोला क्या तू पागल वागल है क्या, कहीं के लिए गया था उस रास्ते से. फिर बताया उसने कि क्या हुआ था क्या. सर काटा था. हाँ. आणि तो मुलगा गावातले बोलतात की तो मुलगा चांगला होता. म्हणजे ना आता गावातले कसं मोस्टली देशी
दारू वगैरे ताडी वगैरे पितात ना मुलं पण. ये देखिए ये रास्ता है ना, हाँ हाँ मैं सीधा आने के बदले इस रास्ते से गया अच्छा, पागल जैसा, ये रास्ते से। और चलाने के बाद स्वप्न ने बताया कि अरे अपन ये रास्ते से नहीं आए हैं, लेकिन मेरे को ये रास्ता भी पता था, मैं चला गया था। अगर हाँ मेरे को पता है, तू टेंशन मत ले। रात के टाइम हाँ, अच्छा वहाँ से गणपतिपुले से यहाँ तक आते आते रात हो गया था, 7:30-8 बजे थे। अच्छे लोगों के साथ ये सब होता है। I'm all about words, but it sounds like you're envisioning an instrumental piece that truly captures a calm, beachy ambience. Since this one's not about lyrics, I'd suggest imagining soft finger picking on a sun-soaked guitar. Occasional melodic bends reminiscent of waves rolling ashore. A subtle pocket beat could mimic the rhythm of distant tides. Let the absence of vocals create room for the guitar to tell its own serene story, simple, tranquil, and flowing like the ocean breeze. If you ever feel like pairing lyrics with that vibe, I'm here. If you ever feel like pairing lyrics with that vibe, I'm here. चला आम्ही पोचलो आहे गणपती. पुढे तो मित्रांनो आम्ही पोचलो आहे गणपती गणपती पुढेला पुढेला. गणपती पुढेच आहे. पुढेच आहे. आपण चाललोय. आणि आपल्याला डस्टबिन दिसत आहे, फेकून द्या हे बॉटल. इधर से पूरा राउंड मारने का रहता है, ऐसे पूरा बड़ा राउंड है नहीं सब नहीं अपने ये लोग वही है रास्ते और जो भी जाओ ना मंदिर बाहरों पूरा ही बड़ा राउंड है, वो फुटपाथ दिख रही है वो अगर रास्ते का बहुत बड़ा राउंड है, पहाड़ पूरा राउंड मारता है। समोर तुम्ही बघू शकता मंदिर आहे गणपतीपुळेचा. आणि राईट साईडला बीच आहे. कोणतं बीच आहे? गणपतीपुळे बीच. पुढे आहे बीच, गणपतीपुळे बीच. साईडला जाणार आहे. अरे ते पुढे आहे. आता बघितलं गेलं. एवढं
नको रे मला एवढा. चपलं काढून मग आपल्याला चालायचं. हे पण व्हिडिओ बनवलं कसं कळलं? ये भी है पिक, ये भी है पिक. अरे दे दे. अभी अभी पहला गेट सबका हिसाब होगा. न्यूट्रल पे है. चपला काढा. अभी आता राजेश व्हिडिओ कॅमेरा ऑफ करतो कारण याच्यापुढे कॅमेरा अलाउड नाही. मग आता मी ठेवतो. मित्रांनो कॅमेरा आतमध्ये अलाउड नाही तरी पण मी कॅमेरा ऑफ केला आहे. थांबवलं तर ते अंदर मध्ये आहे काय. हे लाईन आहे त्याच्यासाठी. लाईन आहे की लाईन आहे लाईन. लाईन मग इथे जेवण असतं. दिंडीला छोटी बेळगावला मित्रांनो समोर बघा मंदिर आहे. बंद करू. ठीक आहे मी बंद करतो. तो मित्रांनो आमचं दर्शन झालं आहे. तुम्हाला एक फक्त राऊंड घेतो मी मंदिरात. या साईडला तुम्ही बघू शकता बीच आहे. सटके सटके बीच बघा मित्रांनो काय मस्त बीच आहे. चटके वाजतंय मला पायात. बॅडमिंटन मला नाही माहिती. काय तुम्ही उभा होता इथे चांगलेपणे. चला
आमचं दर्शन झालं आहे आणि काय गॅजेट घेतलं तुम्ही? मी काय नाही घेतलं. काय नाही घेतलं? अनिकेत डोरेमॉनने खूप काही घेतलं. तुला काय पाहिजे गॅजेट? घेतलं ना आंबापडी काढली हा आता मी बघा. तुमच्याकडून. सोन्याने काय घेतलं दाखव. त्या गॅजेट मधूनच काढलं. पॉकेट मध्ये ब्ल्यू कलर तो त्यांनी डोरा केक घेतलाय जियान वाट बघतोय. ज्योती जियान. जियान उदास बसले कारण तसा गोला कोणी पाडलाय. कोणाचा तरी गोळा ज्योतीच्या समोर पडला म्हणून ती सॅड झाली. हा, जियान तसा खूप इमोशनल आहे ना. पण तरी तो नोबिताला सतवतो. सतवतो हा. आणि आपला सोनियो सुनियो पैशावाला पण होता ना. ए काय पैसे नाही माझ्याकडे. आपण ते जिप लाईनिंग करूया का? हा, sponsor करणार आहे. पण जर नोबिताला बाहेर तर नोबिता घेऊन नाही जाणार. कुठे करायची अंघोळ? नोबिताला घेऊन नाही मग तुम्ही त्याला करता जा तिकडे. नोबिताकडे डोरेमॉन आहे. गॅजेट चालेल तर देणार नाही. मग आतासाठी तर हेच आहे माझ्याकडे. साप आले तुझ्या मागे मागे मला आवाज आला माझा. खोलू का? नकलीचा खोलूया? नकलीचा ए